नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये अतिशय सुंदर आणि वळण घेणारा ट्विस्ट या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्यामध्ये प्रेक्षकांनो, आता जगन्नाथला डॉक्टर साखरेकडून आता असे कोणते भयानक सत्य समजते, त्या सत्यामध्ये चंद्रकांतरावांचा कोणता हात असतो आणि डॉक्टर साखरेंनी सांगितलेले सत्य आता ऐकता क्षणी जगन्नाथ हा रागाच्या रुद्रावताराने मेंदळ्यांच्या घरी जाऊन आता चंद्रकांतरावांना आणि तिलोत्तमाला कोणते प्रश्न विचारतो, या सत्यामागे सानिकाचा कोणता संबंध आहे. प्रेक्षकांनो, हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यामध्ये आता चंद्रकांतराव आणि तिलोत्तमा गप्पा मारत बसलेले असतात. चंद्रकांतराव म्हणतात, तिलोत्तमा अगं तू एवढी का गप्प आहेस ग? आता चंद्रकांतराव म्हणतात की ती यंत्र नाही का ग? तिलोत्तमा अगं आपण आकडे दाबून इतरांशी संवाद करतो ते यंत्र. तिलोत्तमा म्हणते की अच्छा, दूरचित्रवाणी बघण्यासाठी तुम्हाला दूरसंचालक हवा आहे का? तिलोत्तमाने आता चंद्रकांतरावांचा कावा ओळखलेला असतो आणि आपण इंग्लिश शब्द बोलू आणि अडकवू हे आता चंद्रकांतरावांच्या मनात आहे हे तिलोत्तमा ओळखते. पण तिलोत्तमा हुशारीने आता मराठी शब्दांचा वापर करते. इकडे आता जगन्नाथने डॉक्टर साखरेला पकडताच जगन्नाथ डॉक्टर साखरेसमोर बसतो आणि म्हणतो की सरळ मुद्द्यावर येऊनच विचारतोय मी, डॉक्टर भैरवी आणि तुमच्यामध्ये काय शिस्त आहे? घाबरतच डॉक्टर म्हणतात की अहो, ती माझी पेशंट आहे आणि आमचा एकमेकांशी दुसरा काही संबंध नसल्याचे डॉक्टर बोलतात. जगन्नाथराव म्हणतात की मग तिलोत्तमासारखी एवढी स्वाभिमानी बाई तिचं सगळं का सहन करते त्या भैरवीचं? आता याचं सिक्रेट काय आहे असे जगन्नाथने विचारताच बोट करत आता जगन्नाथ म्हणतो, हे बघ डॉक्टर साखरे, मी तुला शेवटचं विचारतोय बरं का. आणि जगन्नाथ म्हणतो की ज्या वेळेस पेशंट सिरियस असतो त्यावेळेस पेशंटला ऑपरेशन टेबलवर जसे घेतात ना, त्याच वेळेस जगन्नाथचा माणूस आता तिथे ठेवलेला टेबल आता तयार करू लागतो. आणि जगन्नाथ म्हणतो टेबलवर ठेवताच त्याचं पोट फाडतात, पोटातलं बाहेर काढतात आणि मग पोट शिवून टाकतात आणि मग तो जातो. तसंच मी तुझी गत करील डॉक्टर साखरे असे आता जगन्नाथ त्याला भीती घालतो. जगन्नाथ म्हणतो की तसाच मी तुम्हाला या टेबलवर घेऊन तुम्हाला बोलू सुद्धा देणार नाही, तसाच फाडून टाकील आणि मग न शिवता तुम्हाला तसाच पाठवून देईल. तर डॉक्टर घाबरतो. रडण्याचं नाटक करत आता डॉक्टर म्हणतो की अहो तसं काहीच गुपित नाही, मी आता काय सांगू तुम्हाला. जगन्नाथ म्हणतो की जिथे माझ्या सानिकाचा विषय येतो तिथे मी हैवान होतो आणि तिच्यासाठी मी कोणत्याही थराला जाऊ शकतो डॉक्टर. जगन्नाथ त्याच्या माणसाला म्हणतो, घे रे याला टेबलवर. त्याचा माणूस डॉक्टरला धरू लागतो. गयावया करत डॉक्टर म्हणतो की अहो सोडा, मी काहीच नाही केलं. डॉक्टर आता त्याच्या जीवाची भीक मागू लागतो, मला माफ करा, मला सोडून द्या, माझ्यावर दया करा. आता इकडे मेंदळ्यांच्या घरी सगळेजण ताराच्या पाठीमागे पळू लागतात आणि ताराला रंगीत पट्ट्या लावू लागतात. चंद्रकांतराव म्हणतात की तारा, अगं एवढ्या रंगीत पट्ट्या तुला लागल्या काय, कशासाठी, कोणता शब्द वापरला तू? तर बबलू म्हणतो, मगापासून ती पळतच हेल्प अशी करत होती. तेव्हा आता सगळेजण हसू लागतात. आता इकडे सगळ्यांच्या अंगाला पट्ट्या लागलेल्या असतात, पण तिलोत्तमाने तिच्या अंगाला एक सुद्धा पट्टी लागू दिली नसती. तिलोत्तमा म्हणते की हे बघा, माझ्या अंगाला एक सुद्धा पट्टी लागणार नाही, कारण माझा शब्दावरती ताबा आहे. आता सगळेजण खेळ खेळण्यासाठी खाली बसतात. तिलोत्तमा म्हणते की खेळ तर आपण खेळणारच आहोत, पण त्यामध्ये मराठी शब्दांचा हा गौरव देऊन आपण का साजरा करतो हे कोणाला माहिती आहे का? आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की मराठी भाषेचे गुरु कवी कुसुमाग्रज आज त्यांचा वाढदिवस आहे, प्रसिद्ध आता साहित्यिक आहेत आणि म्हणून या दिवशी त्यांचा गौरव दिन साजरा केला जातो. आणि आता इकडे डॉक्टर हा भीक मागत असताना आता भीती दाखवताच आता डॉक्टर म्हणतो, सांगतो. पटकन आता जगन्नाथचा माणूस डॉक्टरला प्यायला पाणी देतो आणि पाणी पिताक्षणी आता डॉक्टर जगन्नाथला म्हणतो की ज्या वेळेस सानिकाला माझ्याकडे आणलं होतं ना माझ्या हॉस्पिटलमध्ये, डॉक्टर म्हणतो की सत्य खूप भयंकर आहे आणि ज्या वेळेस सानिकाला माझ्याकडे आणलं होतं त्यावेळेस ती जिवंत होती. ते ऐकताच आता जगन्नाथला धक्का बसतो आणि जगन्नाथ म्हणतो काय जिवंत होती? डॉक्टर म्हणतो हो, तेच सांगतोय मी. आणि डॉक्टर आता हॉस्पिटलमध्ये घडलेली सगळी हकीकत जगन्नाथला सांगतो. हात जोडून कानाला हात लावत डॉक्टरने सगळं काही आता जगन्नाथला सांगितलेलं असतं. धक्का बसतच जगन्नाथ म्हणतो, काय माझ्या सानिकासोबत असं घडलंय का? आता जगन्नाथ म्हणतो की याच्या पाठीमागे कोण व्यक्ती आहे हे आता मला माहीत आहे. तर मोठे डोळे करत आता डॉक्टर भयभीत झालेला असतो. इकडे आता मेंदळ्यांच्या घरी सगळेजण खेळ खेळण्यामध्ये मग्न असतात. अमृता म्हणते की आमच्या सावलीला एकही पट्टी लागली नाही, तिचं खरंच मराठी भाषेवरती प्रभुत्व आहे.
आता राजकुमार म्हणतो की सारंग तुला आठवतंय का? अरे वक्तृत्व स्पर्धेमध्ये तुला पारितोषिक मिळालं होतं. राजकुमार म्हणतो की तारा वक्तृत्व काय आहे तुला तरी माहीत आहे का? आता राजकुमार म्हणतो की सारंगला पारितोषिक मिळालं तर माझ्या वर्ग शिक्षकाने मला येऊन सांगितलं होतं तुझ्या भावाला पारितोषिक मिळालं म्हणून. तिलोत्तमा म्हणते की तेव्हा मी घरात नव्हते, एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेले होते. आता तिलोत्तमाला इम्पॉर्टंट म्हणायचं असतं पण तिलोत्तमा त्याच वेळेस आता थांबते. ज्या वेळेस आता बाळ पहिलं अक्षर म्हणतो त्यावेळेस त्याच्या तोंडातून आपल्या मातृभाषेचा पहिला शब्द निघतो. आणि जी व्यक्ती आयुष्यभर आपल्या सोबत असते, आपल्यावर प्रेम करते, आपली काळजी घेते आणि भावना सुद्धा व्यक्त करायला आपली वाट मोकळी करून देते. आणि सावली म्हणते की आपली आई, आपली मराठी भाषा जी लहानपणापासून आपल्याला आईसारख्या अंगा खांद्यावरती खेळवते, आपल्या भावनांना शब्द देऊन त्याला चेहरा देते, असे आता सावली मराठी भाषेचा अभिमान सांगते. सावली म्हणते की संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा मराठी भाषेचा गौरवच केला आणि ज्ञानेश्वरांनी कोणता अभंग मराठी भाषेवर रचला हे सावली अतिशय सुंदररित्या सांगते. आणि सावली सगट सगळेजण म्हणतात अशी आहे आपली मराठी, माय मराठी, आपुली मराठी. आणि सगळेजण टाळ्या वाजवतात आणि चंद्रकांतराव खऱ्या अर्थाने आजचा दिवस खूप छान गेला आणि सार्थकी लागला असे सांगतात. आणि त्यानंतर आता नील म्हणतो की पण आजचा विजेता कोण आहे? सारंग म्हणतो त्यासाठी सुद्धा आता आपण एक स्पर्धा घेऊयात. आता सावली आणि आई दोघीही एकमेकांना प्रश्न विचारतील आणि एकमेकांना उत्तरं देत असताना दोघींपैकी जिने इंग्रजी शब्द वापरला ती हरेल. सारंग म्हणतो या खेळाला आपण जलद गतीची प्रश्नमंजुषा असं नाव देऊयात. तर तिलोत्तमा म्हणते की मला हरवणं एवढं सोपं नाहीये. आता तिलोत्तमा म्हणते की हे बघ सावली, पहिला प्रश्न मी तुला विचारते, या घरात तू सगळ्यात जास्त कुणाला घाबरतेस? तिलोत्तमा म्हणते की सगळ्यात जास्त भीती तुला कुणाची वाटते? तर विचार करत सावली म्हणते की जिथे प्रेम असतं ना तिथे कुणाचीच भीती वाटत नाही. तर तिलोत्तमाला उत्तर पटलेलं असतं. तिलोत्तमा म्हणते की वा वा. त्यानंतर आता सावली म्हणते मी तुम्हाला प्रश्न विचारते, तुम्हाला आजचा स्वयंपाक कसा वाटला? विचार करत आता तिलोत्तमा म्हणते की सुंदर होता आणि चविष्ट होता. तिलोत्तमा म्हणते की तरीसुद्धा मला असं वाटतंय आपल्या घरात आहार नियंत्रणाची गरज आहे. तिलोत्तमा म्हणते की आता मी तुला प्रश्न विचारते, तुला भविष्यात आता काय काय करायला आवडेल? सावली म्हणते की पुढचं काही नियोजन मी केलं नाही पुन्नी, पण तुम्ही सगळेजण माझ्या सोबती आहात ना? सावली आता प्रश्न विचारते, तुम्हाला सगळ्यात जास्त कशाचा राग येतो? विचार करत आता तिलोत्तमा म्हणते की मला खोटं बोलण्याचा आणि फसवणूक केल्याचा राग येतो आणि असे जी माणसं करतात त्यांना अजिबात मी माफ करू शकत नाही असे तिलोत्तमा सांगते. तिलोत्तमा म्हणते की तुझ्यासाठी आता सावली मी प्रश्न विचारते, तुझ्यासाठी कुटुंब म्हणजे काय? तर सावली म्हणते तुमच्यापासून सुरू होतं आणि नवऱ्यापाशी येऊन थांबतं. आणि सावली म्हणते हेच माझं कुटुंब. सावली म्हणते आता मी तुम्हाला प्रश्न विचारते, तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? विचार करत तिलोत्तमा म्हणते अर्थात वेळ. तिलोत्तमा म्हणते की कारण मला असं वाटतं आयुष्यातला प्रत्येक मिनिट हा महत्त्वाचा असतो. आणि ते ऐकताच आता सगळेजण तिलोत्तमाकडे बघतात. तिलोत्तमाने मिनिट हा शब्द इंग्लिशमध्ये बोललेला असतो आणि लगेच आता सावली म्हणते नाही, प्रत्येक क्षण महत्त्वाचा वाटतो. तर तिलोत्तमा हसू लागते आणि तिलोत्तमाला सावलीने हरवलेलं असतं. आणि सगळेजण आता तिथे हसत असताना रागाच्या रुद्रावताराने पिसाळलेला जगन्नाथ तिथे येतो. रागाने चंद्रकांतकडे बघत आता जगन्नाथ ओरडतो, चंद्रकांत. जगन्नाथचे बोलणे ऐकून सगळेजण डचकतात. चंद्रकांत उठून उभा राहतो. सावली म्हणते काय झालं जगन्नाथजी, तुम्ही इथे? सावली म्हणते काय झालं जगन्नाथजी, सगळं काही ठीक आहे ना? जगन्नाथ म्हणतो की सावली आता मला तुझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही, मला फक्त चंद्रकांतशी बोलायचंय आणि मला त्याच्याकडून काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत आणि तीही खरी. चंद्रकांत म्हणतो जगन्नाथजी. चंद्रकांत म्हणतो सगळे प्रश्नांची उत्तरे मिळतील, पण तुम्ही अगोदर शांत व्हा आणि खाली बसा. जगन्नाथ म्हणतो मी इथे बसायला आलेलो नाहीये. आणि लगेच आता चंद्रकांतराव समोर येतात. जगन्नाथ म्हणतो की सानिकाला ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये नेलं होतं त्यावेळेस तू तिथे होता का? चंद्रकांतराव म्हणतात सानिका कुठून आली आणि तिचं इथं काय संबंध? जोराने ओरडत जगन्नाथ म्हणतो की तुला जेवढं विचारलं तेवढंच सांग, सानिकाला हॉस्पिटलमध्ये नेत असताना तू तिथे होता का? आणि नील म्हणतो तू होता ना तिथे? नील म्हणतो हो. तेव्हा आता जगन्नाथ म्हणतो की मग ऐक आता तुझा बाप काय सांगतो ते. नील म्हणतो जगन्नाथजी काय झालंय? जगन्नाथ ओरडतच म्हणतो की थांब तुला सगळं कळणार. जगन्नाथ म्हणतो सानिकाला ज्या वेळेस हॉस्पिटलमध्ये आणलं त्यावेळेस ती जिवंत होती, तिची प्राणज्योत चालू होती, बरोबर ना? तर ते ऐकताच आता सगळ्यांना धक्का बसतो. आणि तेवढ्यात आता भैरवी तिथे येते. जगन्नाथला बघत भैरवी म्हणते की जगन्नाथजी
तुम्ही काय करता इथे? तर जगन्नाथ भैरवीला म्हणतो, तुझं तोंड बंद ठेव. जगन्नाथ पुन्हा चंद्रकांतला विचारतो की सानिका जिवंत होती हे तुला माहीत होतं का? आणि लगेच आता चंद्रकांतराव म्हणतात, हो. ते ऐकताच नील सारंगला धक्का बसतो. नील म्हणतो, बाबा सानिका जिवंत होती हे तुम्हाला माहिती होतं? आणि नील म्हणतो, बाबा चक्क ही गोष्ट तुम्ही आमच्यापासून लपून ठेवली. जगन्नाथ म्हणतो, थांब, अजून काही भाऊ विचारायचंय. सानिकाला मला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं. जगन्नाथ चंद्रकांतला म्हणतो, होतं की नाही बोलायचं? आणि त्यासाठी सानिकाने मला हॉस्पिटलमध्ये देखील बोलावलं होतं. जगन्नाथ म्हणतो की सानिकाला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं. त्या ठिकाणी हा होता आणि नर्सला वाटलं की हाच तिचा बाप आहे, म्हणून नर्सने यालाच आतमध्ये नेलं. आणि लगेच आता चंद्रकांतराव हो म्हणता क्षणी सनकन जोराने जगन्नाथ चंद्रकांतच्या कानाखाली मारतो. आणि ते बघून आता भैरवी, सारंग, तिलोत्तमा, नील सगळ्यांना मोठा धक्का बसतो. सगळेजण तोंडाला हात लावतात. आता सावली म्हणते, जगन्नाथजी तुम्ही काय करताय, तुम्हाला कळतंय का? तर जगन्नाथ म्हणतो की सावली, मी पूर्ण शुद्धीत करतोय जे काही करतोय ते. आणि बोट करत आता जगन्नाथ म्हणतो की हा माणूस माझ्या लेकीशी शेवटचं बोललाय आणि माझ्या लेकीने याला काहीतरी गुपित सांगितलंय. आणि लगेच आता मोठ्याने ओरडत जगन्नाथ म्हणतो की हे गुपित भैरवीला सुद्धा माहिती आहे आणि म्हणूनच ती या दोघांना बेठीस धरून या घरात राहती. आणि लगेच तिलोत्तमा भैरवीला खुणावते. तर भैरवी म्हणते, जगन्नाथजी हे काय आरोप लावताय तुम्ही? भैरवी म्हणते, काहीही बोलतात, हे एवढा सज्जन माणूस कुणाच्या आद्यात नाही मध्यात नाही. आणि या अशा देव माणसावर तुम्ही आरोप करतात आणि माझा आणि त्या सानिकाशी काय संबंध? असे भैरवी बोलताच आता जगन्नाथ म्हणतो, संबंध आहे. आणि लगेच आता जगन्नाथ म्हणतो, काय संबंध? तो साखरे डॉक्टर आहे, त्याने माझ्यासमोर सगळं काही कबूल केलंय. ते ऐकताच आता भैरवी तिलोत्तमाचे धाबे जाणतात. आणि जगन्नाथ म्हणतो की सानिकाच्या शेवटच्या क्षणी काय काय घडलं ते सगळं मला डॉक्टर साखरेने सांगितलंय. आणि रागाने चंद्रकांतकडे बघत जगन्नाथ म्हणतो की आता मला हे तुझ्या तोंडाहून ऐकायचंय. असे म्हणत पुन्हा जगन्नाथ चंद्रकांतवर धावून जातो. आता बोट करत तिलोत्तमा म्हणते की बस झालं जगन्नाथ, मगापासून तुझं खूप ऐकून घेतलं. माझ्याच घरात येऊन माझ्या नवऱ्याला दम देतो आणि मारतोस. तिलोत्तमा म्हणते, तुझी ही हिंमत, या पुरीने तुला बाप मानलं म्हणून मी तुझी किंमत करते, म्हणून तुला या घरात इज्जत मिळते, नाही तर मी तुला कधीच धक्के मारून बाहेर काढलास. असे तिलोत्तमा जगन्नाथला बोलते. तिलोत्तमा आता नील सारंगला म्हणते की तुम्ही काय बघताय? हा माणूस इथे आपल्याच घरात येऊन दमदाटी करतो आणि तुम्ही बघत बसलाय. आणि लगेच आता नील जगन्नाथला म्हणतो, चला तुम्ही बाहेर. बोट करत जगन्नाथ म्हणतो की तुम्हाला एक शब्दही बोलू नकोस. मला बाहेर काढायला निघालात का? तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्या लेकीचा जीव घेतलाय. आणि जगन्नाथ म्हणतो, तिची शेवटची इच्छा काय होती हे सुद्धा तुम्ही माझ्यापासून लपून ठेवलंय. आणि बाप लेकीची तुम्ही शेवटची भेट सुद्धा होऊ दिली नाही. तुम्ही एक वेळेस ना सगळेजण हे भोगणार आणि याचे परिणाम अख्खे मेंदळे फॅमिली भोगणार, असे आता जगन्नाथ सांगतो. आणि आता राजकुमार, सारंग दोघेही जगन्नाथला म्हणतात की आता तुम्ही घरी जा, नंतर आपण बोलूयात. आणि लगेच आता बोट करत जगन्नाथ चंद्रकांतला म्हणतो की एक ना एक दिवस मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुझ्याकडून घेणार म्हणजे घेणार. आणि लगेच आता जगन्नाथ तेथून रागाने निघून जाता सारंग सावलीकडे बघतो तर सावली विचारात पडते. आणि भयानक सत्य आता जगन्नाथ समोर येऊन जगन्नाथने चंद्रकांतच्या कानाखाली मारून भयानक सत्याचा मोठा जबरदस्त बॉम्ब फोडून स्फोट केलेला असतो. आणि आजपर्यंत लपलेलं सत्य अखेर जगन्नाथ समोर येऊन मोठा धमाका उडालेला असतो.